सध्या आपण धाराशिव जिल्ह्यातील परांडा शहरामध्ये आलो. या ठिकाणी आहे सध्या कांद्याची जी आवक आहे ती या ठिकाणी त्या मार्केटमध्ये आहोत. या ठिकाणी कांदा घेतला जातो आहे. कांद्याचे दर आहेत ते खाली घसरले आहेत. जवळपास 20 ते 25 रुपयावर कांद्याचे दर आल्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जाते. काही शेतकरी जे कांदा घेऊन आले ते आपल्याबरोबर आहेत. काय सांगाल, या ठिकाणी कांदा आणला आहे, काय दर मिळाला आहे, काय अपेक्षा होती? 40 रुपये, 10 रुपये, 15 रुपये, खाली 6 रुपये, 5 रुपये. काय किती कांदा आणला सध्या तुम्ही इथे? 70 गोण्या. 70 रुपये. काय भाव काय मिळाला आहे कांद्याला? 22 रुपये, 18 रुपये, 6 रुपये. काय काय मागणी असणार आहे? पूर्वी कांद्याला थोडा दर होता, आता दर घसरला आहे, काय मागणी असणार? पहिला 55-60 रुपये होते, आता डायरेक्ट इतकं कमी केले त्यांनी. हां, काय हा परवडला आहे का तुम्हाला दर? नाही परवडला. खर्चही निघाला नाही आमचा शेतकऱ्यांचा. खताचे भाव वाढले तर खताची गोणी गेली 2200 रुपये, 2300 रुपयाला. हां, सुपर घ्यायचं म्हणलं तरी 1000 रुपये लागतात. साधारण किती एकर कांद्याची लागवड केली, किती खर्च झाला? एकराला 45,000 रुपये खर्च येतो. खाली होते 30,000 रुपये, 20,000. तुम्ही किती एकर कांदा लागवड करता? आपण 5 एकर केले. त्याबरोबर अजून देखील शेतकरी आहे. काय सांगाल, सध्या हे कांद्याचे दर घसरले आहेत, काय तुमची शासनाला मागणी असणार आहे? कशा पद्धतीने काय हा दर परवडतो? सध्या असं झालं आहे की मजूर 400 रुपये हजेरी घेतो आणि खताचे दर वाढलेले आहेत आणि जास्तीत जास्त भाव 60-70 तरी पाहिजे त्याला. तेवढ्यात मजुराचे जे करून खर्च जास्ती होतो त्याचा. आणि एकराने लयत लय 20-25 गोणी लय झाली अशी निघती, नासायला लागली, जळायला लागली, काही होते त्याचं, तेव्हा परवडत नाही ते. काय कुठून आला आहे, पण काय कुठून आला आहे कांदा वगैरे? कांदा मलकापूरमधून आणला. बरं, किती आणला होता कांदा साधारण? कांदा आणले सध्या 150 गोणी. काय शासनाला काय मागणी असणार आहे दराबाबत? शासनाला मागणी हीच की 60-70 रुपये भाव द्यावा. हाताचे दर वाढलेले आहेत, मजुराचे हजेरे भरपूर वाढलेले आहेत, मजूर काय भेटत नाही ते, त्याच्यामुळे खर्च जास्ती होतो. अजून देखील आपल्याबरोबर शेतकरी आहेत. दादा काय सांगाल, काय नाव आहे आपलं? बाबासाहेब जाधव, गाव कुठलं? दोत्रे. काय सांगाल, काय कांद्याचा दर उतरला आहे, किती कांदा आणला होता, काय अपेक्षा होती भावाची? कांदा आणलाय 50 गुणे. कांदा गेला 20 रुपये, 18 रुपये, 15 रुपये, काही 6 रुपये. काय अपेक्षा काय होती तुम्हाला बाजारात कांदा आणताना? कांदा आणताना वाटलं होतं 50, 60, 40च्या आसपास तरी जायला पाहिजे. कांद्याला खर्च बी तसा होतोय ना. काय अपेक्षा होती ज्यावेळेस कांदा मार्केटमधून घेऊन येत होता त्यावेळेस किती पैसे येतील अशी अपेक्षा होती, ना आता किती पैसे नेमके झाले? त्यावेळेस वाटतं 50 गुण्याचे कमी कमी 70-80 ते 1000 तरी होतील. आता होतं तर 20 आणि 30,000. कसं काय करायचं शेतकऱ्यांनी, असं होतंय ना. तर आपण पाहतो की या ठिकाणी जे व्यापारी आहेत ते कांदा खरेदी करतात, हे देखील आपल्याबरोबर. काय सांगाल, आता कांद्याचे दर खाली गेल्यानंतर काय आवक ही कांद्याची कशा पद्धतीने काय कमी जास्त वाटते? आवक थोडी जास्त झाली पहिल्यापेक्षा, म्हणजे बाहेर जाणारा कांदा होता ते थांबवला गेला आहे. त्याच्यामुळं कांद्याचे भाव घसरले गेले. तर ती बाहेर गेला पाहिजे कांदा, बाहेर देशामध्ये गेला पाहिजे, निर्यात चालू केली पाहिजे. निर्यातीवरलं जे शुल्क काय टक्केवारी आहे ती त्यांनी 0% केली पाहिजे सरकारने. मग बाहेर गेला कांदा म्हणजे तर कांदा कमी पडेल आणि कमी पडल्यानंतर कांद्याला भाव चांगल्या प्रकारे मिळेल. आता बाहेर न गेल्यामुळं कांदा तिथं जागेवरच राहिल्यामुळं कांद्याला भाव 20 ते जास्तीत जास्त भारी सुपर गोळा असला तर 25 रुपये मिळत आहे आणि खाली 100, 200, 500 रुपयापासून कांदा आहे. तर ती शेतकऱ्याला परवडत नाही. शेतकरी खूप संतापलेला आहे, खर्च भरपूर होत आहे आणि एकरात 5, 6, 10, 20 गोण्या निघत आहे. साधारण पहिली किती आवक असायची दर ज्यावेळी जास्त होता, आणि आता काय आवक राहते? पहिली 100-150 गुणी असायची, आता जास्त 200-300 गुण आहे, म्हणजे डबल झालेले आहे. शेतकऱ्यांचं काय पाहायला मिळतं, त्यानंतर त्यांना दर भेटल्यानंतर शेतकरी कशा पद्धतीने त्यांची काय भूमिका काय व्यक्त करतात? शेतकरी खूप नाराज होतात. ते बोलतात खताचे दर खूप वाढलेले आहेत, कामगाराची मजुरी वाढलेली आहे, बी वाढलेला आहे, लाईट टायमाला टिकत नाही, रोग येत आहे. त्याच्यामुळं कांदा पाहिजे असं उत्पन्न निघत नाही आणि शेतकरी खूप नाराज होत आहे. त्यांचा घरचा खर्च आणि शेतीचा खर्च बघून ती परवडत नाही. त्यांना असं वाटतं विक्री 70-80 हजार व्हायला पाहिजे, पण खर्च होतोय 40,000 रुपये आणि कांदा होतोय 10-15 हजार रुपये. शेतकऱ्यांना काय अपेक्षा आहे भाव मिळण्याची? तर शेतकऱ्यांना तर अपेक्षा आहे भाव मिळायला पाहिजे, पण आमच्या पण हातात काय नाही.
आम्हाला जसा पुढे विकला जातो तसा आम्ही घेतो कांदा. तर शासनानेच असं केलं पाहिजे की ही कांदा बाहेर देशामध्ये पाठवला पाहिजे. ती बाहेर देशामध्ये पाठवल्यानंतर त्याची मागणी वाढल्या जाईल. मागणी वाढल्यानंतर इथं चांगला भाव मिळला जाईल. नक्कीच आपण पाहतो की शेतकरी होते तसेच कांदा घेणारे व्यापारी देखील आपल्याबरोबर होते. ज्यावेळेस हा जो कांदा आहे तो निर्यात करावे अशी मागणी देखील शेतकऱ्यांच्या माध्यमातून होतो. त्यामुळे आम्हाला कदाचित दर हा जास्त मिळू शकतो अशी भावना ही शेतकऱ्यांनी व्यक्त केली असून शासनाने कमीत कमी 50 ते 60 रुपये भाव हा आम्हाला कांद्याला मिळावा अशी अपेक्षा शेतकरी वर्गांमधून व्यक्त केली जाते. शीतलकुमार मोटे, TV9 मराठी, परंडा, धाराशिव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.